हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आम्ही चाललो आहे इस्ला मुहेरस आयलंडला. आणि मी फर्स्ट टाईम चालली आहे आयलंडवरती. आणि फेरी बोटने जाणार आहे. आणि मी त्या स्टेशनला आता चाललो आहे तिथे. ओके, सो गाईज आम्ही इथे थांबलो आहे आणि तिकीट्स काढायचं आहे. सो प्रशांत आणि ते तिकीट्स काढायला गेलेत आणि मी इथे वेट करते आहे. यार मला झोप आली लिटरली वाट बघून बघून. तिकीट सर काढलेत पण किती मोठी लाईन आहे यार. शिट मॅन. अँड लेट मी टेल यू गाईज, इकडे इतकं ह्युमिड आहे म्हणजे मी मुंबईमध्ये पण एवढं एक्सपिरियन्स नाही केलं जितकं मी इथे करते आहे. खूप नुसतं घाम येतो. आणि येस, तीच आमची फेरीबोट आहे ज्यातून आम्ही जाणार आहे. सो गाईज आम्ही एकदम वरच्या फ्लोअरला, टॉप फ्लोअरला होतो. 3 फ्लोअरची होती ही. वरचावाला असा फ्लोअर होता. इतकी हवा, बाप रे. इतकी हवा. ओ माय गॉड, सो मच हवा. मनीष आपके साथ कौन आई है? मनीष आपके साथ कौन आया? किती सुंदर स्वच्छ ब्लू पाणी आहे यार. मेरे मुंह पे. हेलो गाइस, वेलकम टू माय व्लॉग. अभी इधर देखो, उधर देखो. चिड़िया का घर बन गया. अभी गर्मी बहुत रहने वाली है. हम लोग कैसे जा सकते हैं उस साइड? गर्मी देख कैसे सकते. किधर है? ओह माय गॉड, किधर से सीखे? कहाँ से सीखा तुमने ये सब कुछ? देखो, पकड़ो उसको. एक खतरनाक एक्सपिरियन्स होता. फुल मजा आली आम्हाला, फुल मजा आली. आम्ही ॲक्च्युली इथं इस्ला मुहेरस आयलंडवरती आलेलो आहोत. आणि मी तुम्हाला बेस्ट आयलंड ऑफ द वर्ल्ड. फ्रीज मॅग्नेटचं शॉप बघा. शॉप आहे का काय आहे भाई, जिकडे बघाल तिकडे फ्रीज मॅग्नेट. बट इथे खूप एक्सपेन्सिव्ह होते. पण ऊन आणि गरमीने मला लिटरली खूप त्रास व्हायला लागला होता तिथे. सो फर्स्ट वी डिसाइडेड टू ईट समथिंग. ओके, आणि हा टॅक्सीवाला आम्हाला तिथे लिटरली 7 to 8 किलोमीटरसाठी 6,000 इंडियन रुपीज चार्ज करत होता. फायनली आम्ही रेस्टॉरंटला आलो. भाई रेस्टॉरंटचा व्ह्यू तर एक नंबर होता बाहेरूनच. किन हा इस्ला मुहेरस. आणि हे रेस्टॉरंट सगळ्यात डेड एंडला आहे, म्हणजे ते आयलंड पूर्णपणे संपतं तिथे हे रेस्टॉरंट होतं. सो मी म्हटलं ठीक आहे, चला बघूयात आतमध्ये जाऊन की ॲक्च्युअलमध्ये रेस्टॉरंट कसा. एंट्रन्स तर बहुत सही था भाई. चलो. यहीं पर है सब एक्टिविटीज. सब यहीं कर लो, बैठे रहिए. आणि गाईज रेस्टॉरंट तर इतकं जबरदस्त आहे. मी तुम्हाला दाखवते तर पुढे सगळं की काय काय आहे ते. सगळ्यात पहिलं तर मी हा व्ह्यू बघूनच खूप शॉक झाले. म्हणजे म्हटलं वाव, रेस्टॉरंट पण एवढे छान असतात का इकडे. तर गाईज हा नॉर्मल सिटिंग एरिया आहे जिथे नॉर्मली आपण खाऊ शकतो. आणि इकडे स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूल फॉर अडल्ट्स आणि वरच्या बाजूला स्विमिंग पूल फॉर छोट्या मुलांसाठी वगैरे वगैरे. ठीक आहे. परत स्विमिंग पूलमध्ये टेबल जिथे तुम्ही तुमचे ड्रिंक्स किंवा तुमचं जेवण वगैरे खाऊ शकता. म्हणजे मी तर फर्स्ट टाईम पाहिलं बाई स्विमिंग पूलमध्ये कसं काय टेबल वगैरे. त्यानंतरून हा व्ह्यू म्हणजे वाव यार, काय करता मालदीवला, खरंच काय करता. एक नंबर आहे, मस्ट विजिट, सगळ्यांनी जायला पाहिजे. इसके बाद हम लोगों ने कपडे चेंज कर दिए. आणि सनग्लासेस लावून माझ्या केसांची काय हालत झाली ते तुम्ही बघू शकता. म्हणजे बट ठीक आहे, मी क्या कर सकती हूँ यार मैं. सो गाईज मी आज मी बिकनी घातली आहे. एन्जॉय गाईज, एन्जॉय. लेट मी शो यू द व्ह्यू. मस्तपैकी चिकन खाल्लं मी इथं. आणि मनीषला बघा. इसका भी ले लो. आता कसं वाटतंय? बरोबर वाटतंय. वाव, ओ माय गॉड.
ओ माय गॉड. थोड़ा पहले मिल जाता तो सो जाती मैं इस पे. इनका क्या चल रहा है. ओ नकवा बोटी न फिरवाल का. आणि इथं झोका पण आहे. झुले उंच माझा झोका. खूप ऊन आहे. एकदम फालतू खतरनाक अवतार झालेला आहे माझं. पण ठीक आहे. हे प्रशांतने माझ्या मागे लागून लागून मला बोललाय करू करू करू. सो मी बसली तिथे घाबरून घाबरून बसली मी. बिकॉज मला खूप भीती वाटते पाण्याची. हे भगवान. वाव किती छान फेक ऍक्टिंग करते मी न घाबरण्याची. अवॉर्ड द अवॉर्ड. सो खूप एन्जॉय केला आम्ही दिवस. म्हणजे पूर्ण दुपारपासून ते आम्ही इव्हिनिंगपर्यंत इथेच होतो. आणि स्नॉर्कलिंग करताना या लोकांना हे जिवंत भेटलंय. लाईक ते जिवंत आहे ते सापडलं हे घाले. किती सुंदर आहे. पण ते अलाउड नाही आपल्याला कॅरी करण्यासाठी. ओके लेट इट बी. काय यार म्हणजे वाट लागली वाट. सो आता आम्ही सनसेटला बसलोय मस्तपैकी. सो मस्तपैकी सनसेट झाला. मी आणि प्रशांत बसलोय इथे समुद्राच्या किनाऱ्यावरती. मजा येते पण भारी वाटतंय. येस एकदम पीसफुल एकदम शांत मस्त. तर काही असा होता आमचा अविस्मरणीय दिवस. ठीक आहे. तुम्हीही नक्की विजिट करा. पण त्याआधी लाईक शेअर सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.